प्रतिनिधीनं तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आता बातमी रत्नागिरीतून आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक हे कोकणामध्ये आता दाखल झालेले आहेत। कोकण पर्यटकांनी हाऊसफुल झाला असून सर्व हॉटेलसह लॉजचं बुकिंग देखील मोठ्या प्रमाणात झालेलं पाहायला मिळत आहे। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सध्या कोकणात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। जवळपास 5 लाख पर्यटक या ठिकाणी कोकणात दाखल झालेले आहेत आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठीचे सध्या प्लॅन जे आहेत ते तयार झालेले पाहायला मिळत आहेत। किनारपट्टी भागातली हॉटेल्स आणि रिसॉर्ट जी आहेत ती या ठिकाणी फुल झालेली आहेत आणि त्याच पद्धतीनं नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। ओपन स्टेज या ठिकाणी करण्यात आलेला आहे। डीजे, मौज मजा मस्ती अशा पद्धतीचा प्लॅन जो आहे तो नवीन वर्षाच्या स्वागतासाठी या ठिकाणी असणार आहे आणि त्याचमुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांनी समुद्र किनाऱ्याला या ठिकाणी पसंती दिलेली पाहायला मिळते आहे। कोकणातला निसर्ग आणि त्याचबरोबर इथलं डोळ्यात साठवणारं असं अप्रतिम असा समुद्राचा नजारा हा असा दुहेरी संगम साधत या ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी विविध हॉटेल्स आणि रिसॉर्ट जे आहेत ती सज्ज झालेली पाहायला मिळतात। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।